हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॅपिट्यूड्स द कॅपिटल ऑफ लर्निंग. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी मेडाद्वारा जी नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, प्रोजेक्ट ऑफिसर आणि अकाउंटंट या पोस्टसाठी, त्या पोस्टमध्ये जे 80 प्रश्न आपल्याकडे नॉन टेक्निकलचे विचारले आलेले आहे, ठीक आहे, सिलेबसमध्ये, त्याबाबतचे संपूर्ण महत्त्वाचे टॉपिक्स हे आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि सोबतच मी तुम्हाला सांगेल की कसे तुम्ही 80 ऑन 80ची पूर्ण टार्गेट करू शकता, सुद्धा तुम्हाला IBPS पॅटर्नमध्ये या 80 प्रश्नांची जी तयारी आहे हे लवकरात लवकर आणि इझिली आणि स्ट्रॅटेजिक वेमध्ये करता येईल. बौद्धिक चाचणीमध्ये हे सगळे तुम्हाला टॉपिक्स प्रिपेअर करायचे आहे आणि त्याची लिस्ट जी आहे, कुठल्या टॉपिकला सगळ्यात जास्त भर द्यायचे, कुठले टॉपिक रिसेंटली IBPSने विचारले आहेत, कुठला त्याचा पॅटर्न असतो, ह्या सगळ्यांची माहिती मी आजच्या सेशनमध्ये देतो आहे. पण सेशन सुरू करायच्या आधी जर तुम्ही आजच कॅपिट्यूड्सला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट्स हे पाहावयास मिळेल. सोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो की या आधीचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQ चॅनलवरती, जो आमचा टेक्निकल चॅनल आहे, त्यावरती आपण याचे 3 ते 4 सेशन ऑलरेडी अपलोड केलेलं आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला रिक्रुटमेंटचं जी अपडेट आहे हे सुद्धा समजून सांगितलेली आहे. सोबतच सिलेबस कुठल्या प्रकारे तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे, पूर्ण मेडाचा जो सिलेबस आहे तो सगळ्या ब्रांचेससाठी कॉमन आहे, त्याला 1 बाय 1 की पॉईंट वाईज मी तुम्हाला समजून सांगितलं आहे, तो सुद्धा सेशन अपलोड केलेला आहे. आणि तुमच्या एलिजिबिलिटीबद्दल एक पूर्ण डिटेल सेशन मी तुम्हाला रिसेंटली कालच आपल्या व्हिडिओवरती, आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. ही सेशनची लिंक जी आहे हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. हे सगळे सेशन तुम्ही जाऊन पाहा जर तुम्ही टार्गेटेड आहात आणि डेडिकेटेड आहात की तुम्हाला ही मेडाची एक्झामिनेशन यावेळी क्लिअर करायची असेलच तर, ठीक आहे. सोबतच सांगतोय तुम्हाला की जर ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं तर आजच ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, कारण की तुम्हाला मेडासाठी लागणाऱ्या नॉन टेक्निकल म्हणजेच कॅपिट्यूड्सवरती तुम्हाला नॉन टेक्निकलचे प्रॅक्टिस क्विजेस, फ्री क्विजेस अटेम्प्ट करतील, लॉजिकल रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे. सोबतच तुम्हाला इलेक्ट्रिकलचे आता नवीनच अपलोड होत आहे फ्री क्विजेस, या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही ते सुद्धा अटेम्प्ट करू शकता. त्यासाठीच तुम्हाला दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला PDF हवे असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे तर PYQ या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. कॅपिट्यूड्सवरती सुद्धा अवेलेबल आहे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs या ॲप्लिकेशनवरती सुद्धा अवेलेबल आहे. जर तुमचा PDF कुठला मिळाला नसेल तुम्हाला तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा, तुम्ही सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा पेपर आपण ॲड ऑन करून देऊ, ठीक आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय बघा, मेडासाठी जो एक्झामिनेशन पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्हाला जरीही 80 प्रश्न हे 160 मार्कांसाठी टेक्निकल सेक्शनमध्ये विचारण्यात आलेले आहे पार्ट 2 मध्ये, ठीक आहे. ऊर्जा लेखा क्षेत्राशी संबंधित, आता लेखा म्हणजे हा लेखापालसाठी आहे आपल्याकडे, ठीक आहे. ऊर्जामध्ये हा प्रकल्प कार्यकारी अधिकारी, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसरसाठी हे दोन्ही टेक्निकल जे आहेत आपल्याकडे 80 क्वेश्चन हे 160 मार्क्सला आहेत. तर त्यामुळे हे जे 80 प्रश्न 40 मार्कांसाठी आहे, इथे सगळ्यात जास्त जो आहे विद्यार्थ्यांचा कल राहत नाही. त्यांना असं वाटतं की हे 40च मार्कांसाठी तर आपण याला कसंही केलं तरी चालेल, पण इथेच सगळ्यात मोठा जो आहे त्यांचा मिसकन्सेप्शन आहे. लक्षात ठेवा, हे 80 क्वेश्चन एकदा सॅच्युरेट झाले तर 80 ऑन 80 हे अटेम्प्ट करणं बरेचदा हे कठीण होतं, कारण की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, ठीक आहे. आपल्याला ॲक्युरेटली सॉल्व्ह करायचे असतात. म्हणून एक ओव्हरऑल आणि ॲव्हरेज अटेम्प्ट झाल्यानंतर, एक ॲक्युरेट अटेम्प्ट झाल्यानंतर आपल्याकडे सगळ्यात शेवटी उरतो तो 80 प्रश्न, कारण की आपल्याकडे बघा टोटल 160 प्रश्न आहे आणि वेळ किती आहे, 120 मिनटं. म्हणजेच काय, तुम्हाला टेक्निकलला तरी आपल्याला वेळ द्यावाच लागेल, पण सोबतच तुमचा हा जो नॉन टेक्निकलचा बौद्धिक चाचणीचा जो सेक्शन आहे याला सुद्धा इक्वली प्रिपेअर करावं लागेल. आता जर आपण सिलेबसमध्ये पाहतो म्हटलं तर बौद्धिक चाचणीमध्ये जे आहे अशी कुठलीही स्पेसिफिक टॉपिक मेन्शन करण्यात आलेले आहे, पण ही जेणेकरून आता ही जी परीक्षा आहे याची एक्झाम कंडक्टिंग बॉडी जी आहे ही IBPS आहे. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की IBPS हा नेहमी रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सेक्शनवरती भर देतो आणि त्याच टॉपिकमधले ते प्रश्न विचारतो. त्यालाच कन्सिडर करून जे आहे आपण बौद्धिक चाचणीमध्ये कुठले असे टॉपिक प्रिपेअर करावे जेणेकरून तुम्हाला हे 80 पैकी, ठीक आहे, ॲटलिस्ट 70+ तरी क्वेश्चन्स करेक्ट झाले पाहिजे, जेणेकरून तुमचा एक ॲव्हरेज स्कोअर 35+ मार्क्स जे आहे आउट ऑफ 40 हे तुम्हाला घेतील. एका मार्काची लीड ही तुम्हाला सिलेक्शन देऊ शकते. जर तुम्ही हा सेक्शन प्रिपेअर नाही केला, मी आजही सांगतो तुम्हाला कॉन्फिडेंटली की तुमचं सिलेक्शन होणार नाही, कारण की हे सुद्धा प्रश्न तुम्हाला इक्वली सॉल्व्ह करावा लागेल, कारण की तुमचा बेस स्कोअर बनल्यानंतर जो लीड मिळते ही फक्त आणि फक्त नॉन टेक्निकललाच मिळते, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. ते प्रकल्प कार्यकारी अधिकारीसाठी असो किंवा प्रकल्प अधिकारीसाठी सुद्धा असो, ठीक आहे. तर त्यामध्ये बेसिकली हे लेखापालसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे खरं तर, लेखापाल, प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प कार्यकारी अधिकारी, कारण यामध्ये सुद्धा जे 80 प्रश्नांना 40च मार्क देण्यात आलेले आहे, ठीक आहे. तर तुम्हाला लेखापालसाठी सुद्धा जरी तुम्ही प्रिपेअर करत असाल ना, ठीक आहे, तरी मात्र या लेखापालसाठी
तुम्हाला 80 प्रश्नांची सुद्धा तयारी करावीच लागेल, ठीक आहे. कारण यामध्ये सुद्धा जो सेक्शन आहे तुमचा, ठीक आहे, टेक्निकलचा तर आहेच सेम, पण तुमचा नॉन टेक्निकलला सुद्धा सेमच आपल्याकडे त्यांनी वेटेज ठेवलेलं आहे. 80 क्वेश्चन फॉर 40 मार्क्स. ओके, आता यासाठीचा या बौद्धिक चाचणीमध्ये कुठले कुठले टॉपिक्स प्रिपेअर करायचे याबाबतची संपूर्ण तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मी देतो आहे, ठीक आहे. याची जी एलिजिबिलिटीचा जो फॉर्म म्हणजे जो प्रोफॉर्मा आहे जो त्यांनी टेबल दिलेला आहे हा मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. इथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्याचा पाहू शकता. तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुम्ही प्रोजेक्ट ऑफिसरसाठी ॲप्लिकेबल आहात. कुठलीही डिग्री चालते, याच्यामध्ये फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री जर असेल तुमच्याकडे, एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही या प्रोजेक्ट ऑफिसरसाठी ॲप्लिकेबल आहात. ओके, नॉन टेक्निकलच्यासाठी आपल्याकडे कोर्सेस ऑलरेडी सुरू झालेले आहेत. नॉन टेक्निकलसाठी सुद्धा कॅपिट्यूड्सवरती अवेलेबल आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिझनिंगसाठी, आणि टेक्निकलचं सुद्धा आपल्याकडे सुरू झालेली आहे कालच बॅच, ठीक आहे. याची जी प्राईस आहे 3 तारखेपासून चेंज होणार आहे, ठीक आहे. जो याच्यामध्ये ॲडिशनल 300 रुपीजचा जो डिस्काउंट मिळालेला आहे तो फक्त आजपर्यंत व्हॅलिड आहे, म्हणून तुम्ही याला कन्सिडर करूनच एनरोल करून तुमची प्रिपरेशन सुरू करू शकता, ठीक आहे. सोबतच फ्री प्रॅक्टिस क्विझेस कुठून अटेम्प्ट करायचे यासाठी सुद्धा मी सोर्सेस देतो तुम्हाला, ठीक आहे. तर ते कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ते तुम्हाला इथे रिझनिंगचे आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे असे फ्री प्रॅक्टिस क्विझेससुद्धा पाहावयास मिळेल. ते तुम्हाला ते सॉल्व करायचे आहेत. ओके, आता सर्वप्रथम आपला जो सेक्शन आहे, ठीक आहे, रिझनिंगचा, याला आपण पाहूया आणि कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहे आपण यामध्ये डिस्कस करूया, ठीक आहे. आता बघा 80 प्रश्न आहे, याचं बायफर्केशनसुद्धा देण्यात आलेलं नाही, पण लेट्स कन्सिडर यावेळी 40-40च्या रेशोमध्ये आपण याचं विभाजन करत चालू आहे, ठीक आहे. म्हणजेच काय होईल, 40 क्वेश्चन जे आहेत ना आपल्याकडे रिझनिंगसाठी असेल समजा, आणि 40 क्वेश्चन आपल्याकडे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे. जरी व्हेरिएशन झाला तरी तुम्हाला एक सांगायचं झालं की याच्यामध्ये जे आहे तुमची टॉपिकची अवेअरनेस आणि प्रिपरेशन जर असेल ना तर तुम्ही कुठलेही क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. आता यासाठी एक लागतं, पहिली गोष्ट म्हणजे ती आहे ॲक्युरेसी, ठीक आहे. ॲक्युरेसी आणि स्पीड, ठीक आहे. जे बँकिंगचे ॲस्पिरंट्स आहेत, ठीक आहे, ज्यांनी IBPSचे प्रिलिम्सचे एक्झामिनेशन वगैरे दिलेलं आहे त्यांना मात्र या टॉपिकची अवेअरनेस असेलच, पण जे ॲस्पिरंट जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना काहीच अवेअरनेस नाही, त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो आहे. आता रिझनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो आपल्याकडे तो डायरेक्शन सेन्स. हे मी अप्रॉक्सिमेट प्रश्न सांगितले आहे 40 क्वेश्चनना कन्सिडर करून, ठीक आहे. तर तुम्हाला रिझनिंगमध्ये 40 प्रश्न आलेत IBPS पॅटर्नमध्ये, तर डायरेक्शन सेन्स ज्याला आपण दिशाज्ञान म्हणतो हे तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं. तर दिशाज्ञानमध्ये काय आहेत ना, आजकाल जे आहे मल्टिपल स्टेटमेंट बेस्ड, ठीक आहे, मल्टिपल स्टेटमेंट बेस्ड जे आहेत ना प्रश्न विचारायला लागतात. म्हणजे कसे झालेत आजकाल की रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये पहिले कसं असायचं की सरळ एक तर बघा पेपर जर इझी आला तुमचा तर सरळ तुम्हाला पॅसेज देऊन देतील ते, ठीक आहे. त्या पॅसेजमध्ये म्हणतील की एक पर्सन आहे, जसं की लेट्स कन्सिडर राम हा एका नॉर्थ डायरेक्शनला जातो, तो तिकडून 45 डिग्री लेफ्ट घेतो, लाईक 90 डिग्री राईट घेतो, नंतर 45 डिग्री लेफ्ट घेतो वगैरे अशा प्रकारे सुद्धा विचारतात, ठीक आहे. आफ्टर टर्निंग 30 डिग्री राईट ही टूक अनदर राईट टर्न, ठीक आहे. अशा प्रकारचे थोडेसे काही कन्फ्युजिंग स्टेटमेंट जे आहेत ना, ठीक आहे, हे तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात, जेणेकरून तुम्हाला थोडासा वेळ लागतो याच्यामध्ये. जरी हा इझी असतो, डुएबल असतो, ठीक आहे, विदाऊट एनी प्रिपरेशनसुद्धा अटेम्प्ट करता येतं, पण मात्र यामध्ये सगळ्यात मोठा कन्स्ट्रेंट असतो तो आहे टाईमचा. वेळ जर तुमच्याकडे कमी असेल तर तुम्हाला पटापट हे प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. म्हणून डायरेक्शन सेन्स हा असा टॉपिक येतो की तुम्हाला प्रिपेअर करावाच लागेल ॲट एनी कॉस्ट. 3 ते 4 क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये, ठीक आहे, ज्याला आपण दिशाज्ञान म्हणतो, बरोबर आहे. नंतर येतो अत्यंत महत्त्वाचा रिझनिंगचा टॉपिक, तो आहे ब्लड रिलेशन, ज्यामध्ये 3 ते 4 प्रश्न विचारतात. आता बघा 3 क्वेश्चनचा एक सेट विचारला जातो, ठीक आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण पॅसेज आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं, रिझॉल्व्ह करावं लागतं. त्याच्यानंतर त्याचे जे रिलेशन तयार करून आपल्याकडे त्याचे ब्लड रिलेशन आपल्याला तयार करावं लागतं. ओके, एक तर असा आहे तो, किंवा तो आहे पॉइंटिंगवाला बेस्ड, ठीक आहे, ठीक आहे. पॉइंटिंग टू अ पर्सन सेड दॅट ही इज अ फादर ऑफ माय मदर्स ब्रदर, अशा प्रकारचे ते पॉइंटिंगचे क्वेश्चन जे आहेत ना ते विचारतात ब्लड रिलेशनमध्ये. ओके, हे सुद्धा 3 ते 4 असतात. इंडिपेंडेंटली सिंगल क्वेश्चन येऊ शकतो, इंटरडिपेंडंट आणि इंडिपेंडंट विचारला जाऊ शकतो. इंटरडिपेंडंट म्हणजे काय, एका पॅसेजवरती जर तुम्हाला तो पूर्ण 2 ते 3 लाईनींचे स्टेटमेंट्स आहे, त्या स्टेटमेंटला जर सॉल्व्ह करेल तरच तुमचं सोल्युशन येईल, ठीक आहे. हा झाला इंटरडिपेंडंट. आणि इंडिपेंडंट म्हणजे इंडिपेंडंट एक प्रश्न तुम्हाला सिंगल विचारले जातील, प्रत्येक यासाठी कंडिशन बसवावी लागेल आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. ओके, हे झालं ब्लड रिलेशन, ठीक आहे, नातेसंबंध ज्याला आपण म्हणतो. नंतर इथं कोडिंग डिकोडिंग, यामध्ये चायनीज कोडिंग डिकोडिंगसुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. चायनीज कोडिंग डिकोडिंगमध्ये 4 ते 5 प्रश्न, मिनिमम 4 प्रश्न किंवा मॅक्सिमम 5 प्रश्न विचारले जातात. हे शॉर्ट तुम्हाला मिळतात, ठीक आहे. याला लापासुद्धा म्हणतात की आपल्याकडे जे काही वर्डसाठी काही पॅचेस 4 अशा लाईन दिलेल्या असतात, त्याच्यासाठी तुम्हाला एकेका वर्डसाठी एक कोड दिलेला असतो. हॅशटॅग एक तर नंबर बेस्ड असू शकतो किंवा लेटर बेस्ड असू शकतो. सहसा तो लेटर बेस्ड राहतो, पण मात्र बरेच ठिकाणी तुम्हाला नंबर बेस्ड सुद्धा तुम्हाला पाहावयास मिळतो. ओके, आलं लक्षात.
नंतर जो टॉपिक विचारला जाईल तुमच्याकडे तो राहील आपल्याकडे इनइक्वॅलिटी. हे खूप इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे 5 प्रश्न तुम्हाला मिळाले समजून चला. ठीक आहे, याची बेसिक तुमचे जर अवेअरनेस असेल, ठीक आहे, ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल्स टू, आणि हे तुम्हाला एक पाहत्या क्षणीसुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता, किंवा काही लोकांना नाही समजायला येत असेल तर स्टेटमेंट बेस्डसुद्धा तुम्ही त्याला अटेम्प्ट करू शकता. हे झालं इनइक्वॅलिटी या टॉपिकमधले, बरोबर आहे. तर या इनइक्वॅलिटी टॉपिक्समधले जे 5ही प्रश्न तुम्ही इझिली गेन करू शकता. हा खूप इझी टॉपिक असता, याला स्किप करायचं कुठलंही काम नाही. हे असे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला डेफिनेटली सांगतो की करायचे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे रिझनिंगमधला कुठलाच टॉपिक स्किप करण्यासारखा नाही आहे. तो मी तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये सांगेल की कुठले टॉपिक तुम्ही त्याला सोडू शकता म्हणून. ठीक आहे, नंतर येतो सिलॉजिझम. सिलॉजिझमसुद्धा जे आहे ओनली अ फ्यू टाईपचे क्वेश्चन विचारतात. ओनली अ फ्यू, सम नॉट, हे जे आहेत ना प्रश्न आजकाल विचारले जातात, कारण की थोडासा जो पॅटर्न आहे हा थोडा अप झालेला आहे. तर त्यामुळे हे ओनली फ्यू नॉट, सम नॉट वगैरे जे प्रश्न असतात हे सुद्धा प्रिपेअर करा. 4 ते 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, हे सुद्धा इंडिपेंडंट क्वेश्चन असतात, त्याला सिंगल तुम्ही सॉल्व्ह करू शकता, बरोबर आहे. नंतर येतं अल्फान्यूमेरिक सिरीज. आता अल्फान्यूमेरिक सिरीजचे प्रश्न व्हॅरी करतात. आजकाल 3सुद्धा प्रश्न विचारले जाणार असतात. ठीक आहे, एक मोठी अल्फाबेट, डिजिट्स, नंबर्स बेस्ड एक आपल्याकडे सिरीज असते, त्यावरती तुम्हाला ते प्रश्न विचारतात. ठीक आहे, प्रिसिडिंग आणि लीडिंग किंवा लॅगिंग जे हे असतात ना लेटर्स असतात त्याला घेऊन किंवा त्याचा कॉम्बोला घेऊन ते प्रश्न विचारतात अल्फान्यूमेरिक सिरीजमध्ये. तर हा टॉपिकसुद्धा महत्त्वाचा आहे. मी एक्सपेक्टेड क्वेश्चनसुद्धा सोबतच लिहत चाललेलो आहे. नंतर आपल्याकडे मिसिंग सिरीज. ठीक आहे, मिसिंग सिरीजमध्ये 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, हे सुद्धा फंडामेंटल असतात. आणि अत्यंत महत्त्वाचा टॉपिक येतो तो आपल्याकडे येतो पझल. ठीक आहे, आता बघा पझलमध्ये 2 ते 3 सेट्स जे आहेत ना पझलचे तुम्हाला 100% विचारले जातात, आणि सोबत मी तुम्हाला बाकीचे टॉपिकसुद्धा सांगेल सिटिंग अरेंजमेंटमध्ये. तर पझलमध्ये मेजरली जे तुम्हाला करायचं आहे तो आहे बॉक्स बेस्ड पझल, फ्लोअर बेस्ड पझल जो एकदम बॉक्स बेस्ड सारखाच असतो. ठीक आहे, नंतर येतं स्केड्युलिंग पझल, नंतर ते इयर बेस्ड पझल. ठीक आहे, डे अँड डेट ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, डे अँड डेट किंवा डेट अँड मंथ बेससुद्धा येतो. त्याच्यामध्ये 2 तारखा असतात, एक ऑड डेट असते, ठीक आहे, आणि एक इव्हन डेट असतो, आणि 2-4 असे मंथ्स असतात. ठीक आहे, ते त्यांना ते अरेंज करावं लागतं. फ्लोअर बेस्डमध्ये सुद्धा आजकाल जर तुम्हाला एक्झॅक्ट ट्रेंडिंग पॅटर्न पाहिजे असेल ना, तुम्हाला सांगतो 4 फ्लोअरची बिल्डिंग असे प्रश्न विचारतात. ठीक आहे, आणि एका फ्लॅटला आपण एका फ्लोअरला आपण म्हणतो हे 1 2 3 4. ठीक आहे, एक बिल्डिंग असते ए आणि एक बिल्डिंग असते बी. ठीक आहे, ए हे त्याच्या ईस्टला आहे, वेस्टला आहे, असे ते थोडेसे कन्फ्युजिंगचे स्टेटमेंट देतात. आणि त्यामध्ये फ्लोअर आणि फ्लॅट नंबरच्या बेसिसवरती हा फ्लोअर बेस्ड पझल आजकाल खूप कॉमनली विचारला जाते. तर हा सुद्धा चांगल्या रीतीने प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर पझलमध्ये तुम्हाला 2 ते 3 सेट असतात, आणि लक्षात ठेवा हे इंटरडिपेंडंट प्रश्न असतात. म्हणजे जर तुमचा एक पझलचं जी स्पीड आणि ॲक्युरेसी बनली आणि त्याला पूर्ण सॉल्व्ह केला तरच तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 5 क्वेश्चन मिळतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रत्येकी सेटला 5 क्वेश्चन असतात. तर लक्षात ठेवा 10-10, 5-5 क्वेश्चन असे इझिली तुम्ही गेन अप करू शकता, आणि त्याचे तेवढे सिग्निफिकंट मार्क्ससुद्धा वाढेल. आता विचार करतात विद्यार्थी की सर 40 मार्काला हाफ मार्क्स जे आहेत फॉर अ सिंगल क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा 2.5 मार्क्स जे आहेत, ठीक आहे, हे इझिली तुमच्या एका पझलमुळे बनतात आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला याची स्पीड असणं गरजेचं राहील. ओके, नंतर काय आहे आपल्याकडे सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंटमध्ये सर्क्युलर विचारलं जातं, फंडामेंटल. एक इनसाईड आउटसाईडसुद्धा सिटिंग अरेंजमेंट आजकाल विचारेल, सिम्पल विचारणार नाही. लक्षात ठेवा तुमचा जो आहे ग्रॅज्युएशन बेस तुमचा पेपर राहणार आहे. ठीक आहे, तर थोडेसे ज्यामध्ये डबल व्हेरिएबल्स याच्यामध्ये राहतील. ठीक आहे, सर आता हे डबल व्हेरिएबल काय असतं, प्रत्येक प्रश्न मला विचारला जातो प्रत्येक व्हिडिओनंतर आमच्या पर्सनल व्हॉट्सॲपवरती. तुम्हाला काही डाऊट्स असेल त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करून आम्ही गायडन्स मात्र घेऊ शकता, ते तुमच्या कोर्सेससाठी असो किंवा इतरत्र कुठल्याही गोष्टीला घेऊन. ठीक आहे, तर डबल व्हेरिएबल म्हणजे काय असतं की पर्सन, ठीक आहे, ते कुठे पाहत होते आणि त्यांना आवडणारा कलर, फ्रूट झालं किंवा त्यांच्या आवडणारी कुठली टॉय, गाडी, ठीक आहे, ते कुठले जॉब करतात आहे, अशा प्रकारे एक व्हेरिएबल असतो. ठीक आहे, त्यांना कलर की दुसरा ते पर्सन, आणि दुसरा व्हेरिएबल असतं त्यांना आवडणारी कुठली गोष्ट, ठीक आहे, किंवा त्यांचं प्रोफेशन. अशा टाईपची सुद्धा इनसाईड आउटसाईडमध्ये सुद्धा त्यामध्ये ते सर्क्युलर अरेंजमेंट विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, अननोन झालं, अननोन सर्क्युलर अरेंजमेंट सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ज्यामध्ये पर्सनची काउंटिंग ही आपल्याला माहिती राहत नाही, ती तुम्हाला बसवल्यानंतरच फायनल कन्सिडर करून आन्सर करायला लागतं. ठीक आहे, थोडंसं डिफिकल्ट लेवल आला तर हे विचारलं जातं. स्क्वेअर बेस्ड आपल्याकडे सिटिंग अरेंजमेंट येतं. ठीक आहे, यामध्ये कॉर्नर फेसिंग इनसाईड, कॉर्नर फेसिंग आउटसाईड अशा प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट जे आहे आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. याची प्रॅक्टिस रोज करावी लागेल मात्र. ठीक आहे, टेक्निकल सोबतच ही तुम्हाला सुरू करावी लागेल. आणि नंतर येतं लिनियर किंवा लाईन अरेंजमेंट. लिनियरमध्ये अननोन पर्सनची आजकाल जे लिनियर अरेंजमेंट आहे हे आजकाल विचारायला लागलेलं आहे. ठीक आहे, तर दोन्ही प्रॅक्टिस करा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 ते 3 सेट विचारला जाऊ शकते, हे सगळे मिक्स मिळून. ठीक आहे,
नंतर येतं पॅरल रो हा खूप पॉप्युलर आणि कॉमनली विचारण्यात आलेला प्रश्न आहे. 6% जी पॅरल रो अरेंजमेंटसुद्धा आजकाल विचारल्या जाऊ लागलेली आहे आणि सोबतच त्यांना जो आहे सेकंड व्हेरिएबलसुद्धा त्यामध्ये ॲड करतात थोडीशी कॉम्प्लेक्सिटी वाढवण्यासाठी. ठीक आहे, म्हणून सिंगल व्हेरिएबलपर्यंत तुम्ही थांबून राहू नका. ओके, हे मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर येतं ऑर्डर अँड रँकिंग 2 ते 3 प्रश्न किंवा ऑर्डर आउट किंवा मिसलेनियसमध्ये सुद्धा 1 ते 2 प्रश्न असे विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला 40-40चा पॅटर्न जर विचारण्यात आलेला, ठीक आहे, नॉन टेक्निकलचा, इफ इन केस जर बौद्धिक क्षमतामध्ये त्यांनी सिलेबस मेन्शन केला, ठीक आहे, खरं तर ते असा डेफिनेट सिलेबस देतच नाही आणि हा टेक्निकललाच फक्त सिलेबस त्यांनी मेन्शन केलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, सरळ तुम्ही कुठे बघितलात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिझनिंग असं देऊन देतात आणि IBPS पॅटर्नचा हे तुम्हाला माहिती असायला हवं की कुठले कुठले टॉपिक्स येतं, त्यासाठीचे हे मी तुम्हाला टॉपिक्स देऊन देतो आहे. ठीक आहे, हे काही मेडानी दिलेले नाही आहे, पण जो आपल्याकडे रिसेंट ॲनालिसिस आपण करून ठेवलेला आहे IBPSच्या पॅटर्नचा आणि जे IBPS ह्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो टेक्निकलच्या, ज्यामध्ये नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये जे प्रश्न विचारले जातात, हे मी मात्र तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो आहे. बोला, ओके, आलं लक्षात? तर रिझनिंगचे हे सगळे तुम्हाला टॉपिक्स प्रिपेअर करावे लागतील. हे सगळे टॉपिक समजत असेल तर एक छोटासा सबस्क्राईब आणि लाईक मात्र नक्कीच करा आपल्या कॅपिट्यूडच्या चॅनलला. ठीक आहे, आता वळूया आपल्या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकडे. आता जनरली काय 20 प्रश्न विचारले जातात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे. ठीक आहे, जर याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये जर समजा 20 ते 30 प्रश्न विचारले किंवा व्हॅरी झालं किंवा आपण लेट्स कन्सिडर 40 प्रश्नसुद्धा जरी विचारले तर कुठले कुठले टॉपिक्स महत्त्वाचे राहतील हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त प्रश्न विचारण्यात जाणारा टॉपिक आहे तो म्हणजे सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 7 ते 8 प्रश्न, आता समजा 40 प्रश्न असेल तर याच्यामध्ये समजा 10 प्रश्न जरी हे तुम्हाला जे आहेत ना सिम्प्लिफिकेशन 10+ प्रश्न जे आहेत ना सिम्प्लिफिकेशन ॲप्रॉक्सिमेशनवरती विचारले जातात कंबाईड. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशनसाठी तुम्हाला टेबल्स लर्न करणे गरजेचं आहे. ठीक आहे, ओके, त्याबद्दल स्क्वेअर्स लर्न करणं गरजेचं आहे, क्यूब्स लर्न करणं गरजेचं आहे. ठीक आहे, फ्रॅक्शन व्हॅल्यूज लर्न करणं गरजेचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस ही मात्र डेली करणं गरजेचं आहे. ठीक आहे, यासाठीच मी तुम्हाला PDF दिलेली आहे कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला. ओके, ॲप्रॉक्सिमेशनसुद्धा सिमिलर टाईप्स ऑफ असतं सिम्प्लिफिकेशनचा. ठीक आहे, फक्त त्या व्हॅल्यूज अप्रॉक्सिमेट घेऊन तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे असतात. ठीक आहे, ह्यामध्ये 10+ क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे जर 40 मार्कांना आपल्याकडे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विचारला जाईल तर. ठीक आहे, नंतर येतं नंबर सिरीजसुद्धा मिसिंग नंबर सिरीज आजकाल यायला लागली आहे किंवा रॉंग नंबर सिरीजसुद्धा यायला लागलेली आहे. ठीक आहे, इथे मी तुम्हाला रॉंग नंबर सिरीज इथे सुद्धा मेन्शन करतो. ठीक आहे, सो दॅट तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. 4 ते 5 क्वेश्चन असतात, इंटरडिपेंडंट प्रश्न राहते, इंडिपेंडंट असतात, तुम्ही त्याला इंडिव्हिज्युअली सुद्धा सॉल्व्ह करू शकता. असं नाही की पूर्ण एक आल्यानंतर सगळेच प्रश्न सॉल्व्ह होईल अशातला काही भाग राहत नाही. ठीक आहे, नंतर येतं क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये सुद्धा 4 ते 5 प्रश्न मिनिमम एक्सपेक्टेड आहे. हा टॉपिकसुद्धा डॉमिनंट आहे, याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. हे टॉपिक स्किप करायचे नाही आहेत. पर्सेंटेज हा फंडामेंटल आणि इंटिग्रल टॉपिक्सचा 1 ते 2 प्रश्न किंवा याच्यावरती अजून 3 ते 4 प्रश्न जे आहेत ना हे तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड आणि अरिथमॅटिक बेस्डमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर येतो रेशिओ अँड प्रोपोर्शन, अगेन 1 to 2 क्वेश्चन, हा सिमिलर टाईप ऑफ आहे पर्सेंटेजच्या सारखाच. याच्यावरती सुद्धा स्टेटमेंट बेस्ड अरिथमॅटिक क्वेश्चन अजून विचारले जाऊ शकतात. रेशिओ अँड प्रोपोर्शन, मिक्सचर अँड एलिगेशनमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले जातात. तर हा टॉपिक तुमचा इथे महत्त्वाचा राहील. नंतर तर एजेस अँड ॲव्हरेजेसवरती. ठीक आहे, एजेस अँड ॲव्हरेजेस फार सिम्पल असतं, एकदा तुम्हाला कॉन्सेप्ट समजायला आला तर जरी अरिथमॅटिक जरी प्रश्न असेल तरी तुम्ही त्याला अटेम्प्ट करू शकता. पण मात्र जे अरिथमॅटिक हे नाही आहे ते तुम्हाला टॉपिक्स मार्क करतो आहे. ठीक आहे, हे 3 टॉपिक झालेले आहेत. तर हे टॉपिक तुम्हाला ॲट एनी कॉस्ट मी ते हायलाईटसुद्धा केलेलं आहे, हे स्किप करायचे नाही आहे. नंतर इथं पार्टनरशिप अगेन एक इझी टॉपिक येतो, पण हे जर तुम्हाला अंडरस्टँडिंग असेल तरच तुम्हाला सॉल्व्ह करायला परवडेल, नाही तर तुमच्याकडे वेळ कमी असल्या कारणामुळे तुम्ही अरिथमॅटिक प्रश्नांकडे जास्त वेळ देऊ शकत नाही. नंतर येतं प्रॉफिट अँड लॉस, अगेन 1 ते 2 क्वेश्चन किंवा 3 क्वेश्चन याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये 100% तुम्हाला विचारले जातीलच. ओके, टाईम अँड वर्क प्लस पाईप्स अँड सिस्टमचे सुद्धा तुम्हाला 1 ते 3 क्वेश्चन जे आहेत ना ह्या रेंजमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, जर आपल्याकडे 40 क्वेश्चन नॉन टेक्निकलमध्ये विचारलं जातील तर. ठीक आहे, आता बौद्धिक क्षमतामध्ये असं मेन्शन नाही आहे कुठलं पर्टिक्युलरली की हाच टॉपिक येईल, पण हे सगळे IBPS टॉपिकचे प्रश्न आहे. असे बऱ्याच सगळ्या एक्झाम्स होऊन गेलेल्या की ज्यामध्ये सरळ त्यांनी IBPSनी ते खरं तर परीक्षा घेतलेली आणि त्यांनी बौद्धिक चाचणी किंवा जनरल ॲप्टिट्यूडसुद्धा विचारले, त्याच्यामध्ये दोन्हीही सेक्शन त्यांनी मेन्शन केले होते. ठीक आहे, नंतर असेल ट्रेन टाईम डिस्टन्स अँड स्पीडवरती सुद्धा 1 ते 2 प्रश्न विचारतील. ठीक आहे, हा सुद्धा अरिथमॅटिकचा टॉपिक आहे. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तरच एक्झामिनेशनमध्ये याला कॉन्फिडेंटली हात लावायचा या प्रश्नांना आणि त्याला सॉल्व्ह करायचं, नाही तर तुम्ही यामध्ये वेळ घालवू नका. नंतर इथं बोर्ड्स अँड स्ट्रीम, अगेन त्यावरतीच डिपेंडंट आहे, इन टाईम डिस्टन्स स्पीडवरती हा कॉन्सेप्ट. ठीक आहे, SI अँड CI, जर तुमचे फंडामेंटल कॉन्सेप्ट सिम्पल इझी असेल तर हा तुम्ही टॉपिक इझिली करू शकता. प्रॉबॅबिलिटी, अगेन ह्याच्यासाठी सुद्धा सिम्पल टॉपिक्स असतात हा प्रॉबॅबिलिटी. ठीक आहे, जर तो बेसिक क्लिअर आहे ना तर तुम्ही याला 1 ते 2 प्रश्न आरामात सॉल्व्ह करू शकता, सोबतच परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा. ठीक आहे, सेम तशीच कंडिशन असतात. मेन्झुरेशनमध्ये आता मी तुम्हाला सांगेल 1 ते 4 क्वेश्चन विचारला जाऊ शकतो रिसेंटली. का बरं सांगतोय,
मेन्सुरेशनमध्ये फक्त आणि फक्त हा खरा गेम असतो तुमच्या फॉर्म्युलाजवरती, ठीक आहे. म्हणून मेन्सुरेशनचे फॉर्म्युलेज आजच लर्न करणं सुरू करा. बरेच सगळे प्रश्न मी पाहिले एकदम सिम्पल होते, पण मात्र तुमचा जर त्याचा फॉर्म्युला माहिती असता त्या डाईसचा, क्यूबचा किंवा समजा आपल्याकडे रेक्टँग्युलरचा जो एरिया झाला, पेरिमीटर झाला, हे सगळे जे फॉर्म्युलेज असतात मेन्सुरेशनचे, हे जर तुम्हाला पाठ असतील ना तर त्याच्यावरती इझिली प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात. तर म्हणून आजकाल हे प्रश्न वाढायला लागले आहेत मेन्सुरेशनचे. तर हा टॉपिक मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगेल. नंतर आता सगळ्यात महत्त्वाचा तो आहे DI. आता तुमच्याकडे DI एक सेटसुद्धा येऊ शकतो ज्याच्यामध्ये 4 ते 5 प्रश्न राहतात, किंवा 2 सेटसुद्धा येऊ शकतात, त्याच्यामध्ये तुमचं सरळ तुमचे 10 क्वेश्चन होईल, ठीक आहे. मला फार असे इंट्युशन्स वाटतात आहे की तुम्हाला 10 प्रश्न याच्यामध्ये DIचे सुद्धा 2 DI विचारला जाऊ शकतो, की एक तर 9 मार्कांसाठी, 8 मार्कांसाठी, किंवा तो 10 मार्कांसाठी 2 सेट्समध्ये तुम्हाला विचारला जाईल. तर हा जो टॉपिक आहे हा अगेन हायलाईट केलेला, हा स्किप करायचा नाही. ज्यांना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बिलकुलच जमत नाही त्यांच्यासाठी मी हायलाइटेड टॉपिक सांगितले. ज्यांना प्रॉपरली जमते त्यांनी सगळेच टॉपिक प्रिपेअर करून जायचे, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये मॅक्सिमम आपल्याला अटेम्प्ट करता येईल, ठीक आहे. तर रिजनिंगमध्ये तर तुम्हाला सगळेच टॉपिक सांगितले, प्लस जो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये आहे हे सगळे तुम्हाला टॉपिक्सची मी तुम्हाला अवेअरनेस ऑलरेडी करून दिलेली आहे, ठीक आहे. आलं लक्षात. तर सोबतच यामध्ये जेही तुमचे क्वेरीज असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला सांगतोय यासाठीचा जो डेडिकेटेड बॅच आहे आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला सुरू झालेला आहे, ठीक आहे. लक्षात घ्या आपल्याकडे वेळ कमी आहे, ठीक आहे. एक्झाम डेट मेन्शन नाही आहे, पण आपण लेट्स कन्सिडर समजा डिसेंबर एंड घेऊन जरी चालतो आहे, ठीक आहे, तर आपल्याला पळायचं आहे या एक्झामिनेशनसाठी, ठीक आहे. जर आपल्याला एक्स्ट्रा बफर टाईम मिळेल, थोडासा 1 महिना एक्सटेंड झाली किंवा कधी डिले झाली तर त्यामुळे आपल्याला ॲडिशनल वेळ मिळेलच आपल्याला प्रिपेअर करायला. पण मात्र आज इथून सुरुवात करून आजच आपला या प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असो किंवा प्रोजेक्ट ऑफिसर असो किंवा अकाउंटंटसाठी सुद्धा असो आपल्याला प्रिपरेशन करणं सुरू करायचं आहे, ठीक आहे. सोबतच म्हणून आपल्यासाठी जो रेकॉर्डेड बॅच आपली कंप्लीट झालेली आहे, ठीक आहे. हे सगळे IBPS पॅटर्न आम्ही रिसेंटली तुम्हाला शिकवण्यात आलेले, तर तेच तुम्हाला या मेडासाठी सुद्धा कामी पडेल, ठीक आहे. यासाठीची जी प्राईस आहे, ठीक आहे, ही 1999 अप नसून ही फक्त 799 ठेवलेली आहे आपण, ठीक आहे. आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून तुम्ही हा कोर्स एनरोल करून आजच त्याची रोज प्रॅक्टिस करणं सुरू करा, सेशन्स पाहण्यासोबतच, ठीक आहे. यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स दिलेले आहे आम्ही टॉपिक वाईज. पूर्ण जेवढे टॉपिक्स मी तुम्हाला मेन्शन केलेले आहे सगळे वरील टॉपिक्स रिजनिंगचे आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे याचे सगळे इंडिपेंडंट व्हिडिओज आहेत, ठीक आहे. इंटरॅक्टिव्ह आहे ते आणि ॲनिमेटेड आहे आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन ते समजायला येईल इझिली, ठीक आहे. सोबतच यामध्ये तुम्हाला ॲडिशनल प्रॅक्टिस PDF सुद्धा आपण ॲड ऑन करून देतो आहे, सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल आणि अनलिमिटेड टाइम्स वाचा. तुम्ही कधी याला कितीही वेळात सुद्धा पाहू शकता. आणि हा कोर्स प्युअरली IBPS बेस्ड असल्यामुळे तुम्हाला ह्या 80 प्रश्नांची पूर्ण तयारी एकाच कोर्समध्ये करता येईल. तर ही झालं आपल्याकडे नॉन टेक्निकलची प्रिपरेशन. सोबतच टेक्निकलची जी बॅच आहे 1 नोव्हेंबरपासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की 300 रुपीजचा जो ॲडिशनल डिस्काउंट होता हा तो फक्त आजच्याच दिवसांपर्यंत व्हॅलिड आहे आणि उद्यापासून याची जी प्राईस आहे 1999 रुपीज होऊन जाईल, ठीक आहे. हे स्ट्रिक्टली आपण फॉलो करतो आहे, म्हणून ज्याही ॲस्पिरंट्सला डेडिकेटेडली जॉईन करायचं आहे, ठीक आहे, त्यांनी हे जे नॉन टेक्निकलचे जे टॉपिक्स आहेत, मी तुम्हाला खरं तर सिलेबस दिलेलेच होते, हे सगळे टॉपिक्स आहेत. तर हे जे 6व्या नंबरपासून किंवा 5व्या नंबरपासून जे टॉपिक्स आहे हे सगळे आपण याच्यामध्ये कव्हर करतो आहे विदिन अ ड्यू कोर्स ऑफ टाईम. आणि याची मॅक्सिमम ड्युरेशन जी आहे, ठीक आहे, आपण 1.5 मंथ्सच्या आतमध्येच आपल्याला कव्हर करायच्या टार्गेटमध्ये आपण घेऊन चाललो, जेणेकरून तुमची प्रिपरेशन अर्ली होऊन जाईल आणि ॲडिशनल जो वेळ मिळेल तो आपल्याला प्रॅक्टिससाठी आणि प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वेळ मिळेल, ठीक आहे. म्हणूनच डेडिकेटेडली करा. जर तुम्ही खरंच विलिंग आहात त्या एक्झामिनेशनसाठी क्लिअर करायला, ज्या प्रकारचे सॅलरी स्केल याच्यामध्ये दिलेलं आहे हे खूपच अट्रॅक्टिव्ह आहे आणि तुम्ही नाही तर कोणी दुसरं तरी सही, ठीक आहे. ह्या ज्या 40 पोस्ट आहेत ना, ठीक आहे, ह्या तर मात्र भरल्या जाणारच, ठीक आहे. तुम्ही प्रिपेअर करा किंवा इतर व्यक्ती प्रिपेअर करेल. तुम्ही जर विलिंग आहात, 1.5-2 महिने प्रॉपर द्यायला तयार आहात सोबतच आमच्या, तर मात्र नक्कीच जॉईन करून तुम्ही तुमचा ड्रीम जॉब घेऊ शकता. कुठलाही गायडन्स लागलं त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा, आम्ही तुम्हाला मदत करू कुठल्याही कंडिशनच्या वेळी, ठीक आहे. या कोर्समध्ये सुद्धा आपण इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ सेशन घेतो आहे. कोर्स कंप्लीट झालेला नाही, लक्षात ठेवा. तुम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करता, विद्यार्थी पाहतात सर याच्यामध्ये 30 व्हिडिओज आहेत, 40 व्हिडिओज आहेत, एवढ्यात होईल का? अजूनही कोर्स झालेला नाही आहे. सेशन्स ॲड होतील आहे 1 by 1, ठीक आहे. हे मात्र लक्षात ठेवा. सेशन आपल्याला ॲड करायचे आहेत, अजून 5 ते 6 टॉपिकचे सेशन अजून ॲड होतील विदिन अ ड्यू कोर्स ऑफ टाईम. म्हणून तुम्ही आजच सेशन जेवढे अपलोडेड आहे त्याला पाहणं सुरू करून टाका. रिजनिंगचे असो, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे असो किंवा टेक्निकलचे सुद्धा असो, ठीक आहे. हे तुम्हाला प्रॉपरली पाहायचं आहे आणि याच्यासाठीच आपल्याकडे डेडिकेटेड व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा तयार झालेला आहे 31 तारखेलाच. आणि त्यामध्ये सुद्धा जेवढे पेड कोर्स ॲस्पिरंट्स आहेत त्यांना आपण प्रॉपर गायडन्स देतो आहे. त्याच्यासोबतच आपला इंट्रोडक्टरी लाईव्ह होणार आहे आपल्या ॲप्लिकेशनला, की कशी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, काय तुम्हाला प्रिपेअर करायला पाहिजे, याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला देतो आहे.
म्हणूनच सांगतोय, टेक नॉन टेक दोन्ही आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजिकली सुरू करा. कुठलीही मदत लागेल तुम्ही मात्र गायडन्ससाठी या व्हॉट्सॲप नंबरला विचारण्यासाठी काही कंडिशन ठेवता तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नक्कीच प्रॉपरली गाईड केलं जाईल. ठीक आहे. सोबतच मी तुम्हाला सांगतोय, कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला आजच जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहेत ना, ठीक आहे, डेली रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे हे तुम्हाला पाहावयास मिळेल आणि प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल. ओके. या सेशनला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. जो टेक्निकलचा सिलेबस आहे आम्ही ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे बघा. ठीक आहे. यामध्ये जे की पॉईंट्स आपण टाकलेले त्याबाबतची संपूर्ण आपण एक्सप्लेनेशन करतो आहे. ठीक आहे. या सेशनला तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचून आपल्या चॅनलला कॅपिट्यूड्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. इथे क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि जे सिलेबस आणि एलिजिबिलिटीचा जो व्हिडिओ आहे इथे तुम्ही क्लिक करून तो पाहू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. कुठलीही अजून ॲडिशनल सेशन हवे असल्यास मला सांगा, ते आपण तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.